नमस्कार, मी मंदाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बघा, आज मी आता पुरणपोळ्या करणार आहे। 40 पुरणपोळ्या, 8 प्लेट कटाची आमटी आणि 8 प्लेट भजीची ऑर्डर आहेत। एका ताईंची ऑर्डर आहे, त्याच्यामुळे 1.25 किलो मी डाळ घेतलेली आहे। बाकीचं तुम्हाला मी दाखवते पुढे मी काय करणार आहे ते। आता बघा, गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे। इथे डाळ मी स्वच्छ आता निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेते। आपली जर घरची डाळ असेल ना चण्याची, तर तिला धुतली नाही ना तर ते चांगलं असतं, कारण घरची डाळ असल्यामुळे त्याला फक्त आपण अशी निवडून घ्यायची, थोडंसं तेल टाकायचं आणि अशी चोळून घ्यायची फक्त अशी, आणि मग ह्या गरम अशी उतवणी असते ना ह्याच्यामध्ये टाकायची। उतवणी म्हणजे पाणी गरम झालेलं असतं ना त्याच्यामध्ये टाकायची। पण आता ही कशी बाजारातली डाळ असल्यामुळे कशी याला मी धुवून घेते, तोपर्यंत हे पाणी गरम होते, म्हणजे कसं काय होतं माहिती का, पटकरून डाळ शिजवून घेते। आता हे पुरणपोळ्याची म्हणजे पूर्णाची तयारी आहे, तर थोडं दाखवेल तर बघा। तर पाणी छान असं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता ही डाळ आपण शिजायला टाकूया। उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये ना हा जो कट आहे ना हा काढून घ्यायचा, सारखा काढून घ्यायचा। कसं माहितीये का, याच्यामध्येच आपली कटाची आमटी असते। आता पूर्ण मी असा कट आहे ना, जसा कट येईल तसा ते कट काढून घ्यायचं। भजीसाठी बघा, कांदे आणि मिरची चॉपर मध्ये मी कापून घेतलेल्या आहेत। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर,
बरं चला, आता पुरणपोळ्या झालेल्या आहे, भजी पण छान पैकी झालेले आहे, तिथे कटाची आमटी पण बघा, पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ, पुरणपोळ्या कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का माऊली. तोपर्यंत नमस्कार, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.